नमस्कार मंडळी। उन्हाळ्यामध्ये सतत पाणी पीत असल्यामुळे आपल्याला जेवणाची इच्छाच राहत नाही, जेवावंसं वाटतच नाही। त्यावेळी आपण मस्त असा फोडणीचा दहीभात जर बनवलात तर जेवणाची इच्छाही होते आणि एक नंबर आपला हा फोडणीचा भात लागतो, फोडणीचा दहीभात लागतो। इतका सुंदर टेस्ट आहे ना याची। 5 मिनिटाची रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आपण इथं अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे, स्वच्छ धुवून याला मी शिजत ठेवलेत आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी दूध घालणार आहे। जसा आपण भात शिजवतो त्याप्रमाणे हे शिजवून घ्यायचा हा भात आणि त्यानंतर बघा घोटून घ्यायचा आहे चमच्याने। गरम गरम असतानाच घोटून घेतला की एकदम बारीक होतो। आणि त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण अर्धी वाटी दही घालायचे, घट्ट दही, आणि दही जास्त आंबट नसावं। त्यानंतर आपण मिरची आणि आल्याचं ठेचून पेस्ट बनवली आहे बघा खलबत्त्यामध्ये, ती घातलेली आहे। मस्त असं मिक्स करून घेऊया, दही याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। आणि त्यानंतर आपण यामध्ये मस्त अशी फोडणी घालायची, ज्यामुळे आपल्या या दही भातला एक नंबर चव लागते। तेल घातलेलं आहे इथं 1-1.5 चमचा, त्यामध्ये मोहरी चांगली तडतडू दिली आहे, त्यानंतर जिरे घातले, त्यानंतर आपण लाल मिरच्या तोडून घातल्यात, शेंगदाणे घातले आणि कढीपत्ता घातलेला आहे। मस्त अशी फोडणी करून घ्यायची आणि या आपल्या भातावर घालून घ्यायची आहे। असला भारी लागतोय ना हा भात, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। माझ्या मुलांना तर असा दहीभात खूप आवडतो, तुमच्या मुलांना पण आवडतो का असा दहीभात? आणि फोडणी दिल्यानंतर तर याची चव अप्रतिम लागते, तेव्हा नक्की ट्राय करून पहा। अगदी 5 मिनिटाची रेसिपी आहे, अगदी झटपटमध्ये आपण ही रेसिपी बनवलेली आहे। वरून कोथिंबीर भुरभुरायची आणि खाण्यासाठी आपला दहीभात रेडी झालेला आहे। बघू शकताय कसला भारी दिसतोय ना, आणि टेस्ट पण अशीच भारी आहे बरं का। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मुलांना खाऊ घाला, मुलांनाच काय मोठ्यांनासुद्धा खूप आवडेल। आणि 5 मिनिटाची रेसिपी म्हटल्यावर झटपट आपण बनवू शकतो। माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला एकदा नक्की कमेंट करून सांगा। आणि माझे येणारे सर्व व्हिडिओ पाहत जा, त्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा।